माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पुरुष मंडळी एकच ऐकलं बस पुढे या सर्वांना Oh
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे
तू तर यांची आवाज कमी कर दादा, साऊंड लावायची मॉनिटर वरची कमी करा. रे ना हॅलो हॅलो बेस दे थोडा याला, मॉनिटर लावायचं वरची कमी कर आवाज येतो. हॅलो हॅलो कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम
जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण लोचनी
सकाळी उठून गेला, 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 ते असावे संसारी, ते असावे संसारी, शरण एका जनार्दन, एका जनार्दन, शरण एका जनार्दन, एका जनार्दन, ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन, ऐसे असावे ऐसे असावे संसारी, ऐसे असावे संसारी, नाची दोरी दोरी, नाची 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 दोरी दोरी, नाची दोरी दोरी, नाची नाची दोरी दोरी, हल्लुका रखमाई, जय 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 जय, हरिभक्त पारायण संगीत अलंकार सदानंदजी गुरुजी
कडुळे आणि त्यांना साथ करतील संगीत अलंकार आमचे कैलासदादा पवार. पखवाजाला साथ करतील आमचे योगेश भाऊ सेजूळ आणि किशोर महाराज गडा. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी 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 अंगणी उतरते, पक्षी पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते. एका म्हणतो निराते, एका म्हणतो निराते, एका म्हणतो निराते, एका म्हणतो निराते. कैसे असावे संसार, कैसे असावे संसार, एका
जोवरी जोवरी प्रार्थनाचे दोरी जोवरी जोवरी प्रार्थनाची दोरी हे जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची
उतरती पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन ऐसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं काय माझी वाणी मानेल संतासे रंगव चित्तासे आपुलिया रंगव चित्तासे आपुलिया काय माझी वाणी मानेल संतासे रंगव चित्तासे आपुलिया रंगव चित्तासे पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा मानवी देहाला प्रत्येक जीवाला योग्य असं उपदेश करत आहेत. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सुंदर असा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारण नाही काय निमित्त नाही वैकुंठवासी कैलासवासी आमच्या हौसाबाई गवाजी पटारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी आपण सर्व गाव आपलं परमार्थिक आहे. मी तर एक वाक्य वापरील की माझ्या रामभाऊ महाराज राऊत त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहे गावी महाराज बरोबर आहे. दर एकादशीला इथं हरी कीर्तन होतं. सर्व संप्रदायातले तुम्ही जाणकार मंडळी आहात आणि तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये नाथ बाबा ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. अभंग नाथ बाबाचा 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये नाथ बाबा तुम्हाला आणि मला योग्य असं मार्गदर्शन या अभंगातून करत आहेत. मायबाप साधू संतांचा जन्म हा तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठीच आहे. बुडते हे जन न देखवे डोळा तो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे महाराजांचं प्रमाण घ्या. ब्रह्ममूर्ती संत
फक्त संताला आहे. बसणारे मंडळी, 3 गोष्टी तुम्ही माझ्या काळजावर लिहून ठेवा. माणसाला प्रगती सहन होत नाही 1, कुत्र्याला गती सहन होत नाही 2, आणि साधू संतांना तुमची माझ्या अधोगती सहन होत नाही 3. हे 3 व्यक्ती तुम्ही हृदयावर लिहून ठेवा. माणसाला सर्व काही सहन होतं, पण आपल्यापेक्षा मोठा झालेला कोणाला सहन होत. मग तो कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, व्यावहारिक क्षेत्र असू द्या, व्यापारिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, किंवा आध्यात्मिक क्षेत्र असू द्या. हल्ली माणसाच्या दुःखानं जेवढे दुःखी नाही तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. त्याला जळजळणारी जात म्हणतात. कोणती जात म्हणतात? ही महाभारतापासून एक गांजर गवत कुठेही पुढेच ती लावायची गरज नाही, त्याला पाणी द्यायची गरज नाही, त्याला खत टाकायची गरज नाही, त्याला औषध मारायची गरज नाहीये. दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याची प्रसिद्धी, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर त्याला करमत नाही, ती माणसाची जात आहे. कुत्र्याला सगळं कसं येईल नव्हतं, पण आपल्यापेक्षा कोणी पळालेलं सहन होत नाही. तसं साधू संतांना तुमची माझी अधोगती. संत हृदय नभ नीत समाना. नवनीताहीपेक्षा साधू संतांचं मवांतकरण आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत जन्माला आले त्यांनी फक्त एकच काम केलं, तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं. आ उद्धराया जन मानवी त्याची इति कर्तव्यता काय आहे. दररोज एकाच्या वर्ष श्राद्धाला जातोय आपण, दररोज एकाची जसक्रिया विधी साजरी करतोय. कधीतरी कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार कधी तुम्ही केला पाहिजेत गड्यांनो, की मला सुद्धा कधीतरी समोर दिसेल ना त्या दिवसापासून माणसाला काही आठवणार नाही. गोष्टीचं स्मरण करा. ती गोष्ट म्हणजे एवढीच की मला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागणार आहे. हे मरणाची कार मरणाची तारखे डिक्लेअर व्हायचे तरी पाशिंग बांधून लोक फिरतायत मला जिल्हा परिषद शिवायचंय. पोरगी जन्माला आल्यानंतर तिला कॉलेजला नंतर टाकतो, तिला शाळेत नंतर टाकतो, पहिली तिची पॉलिसी काढतो माझ्या पोरीच्या लग्नाचं कसं होईल, घर कसं बांधायचं याची तयारी करायची. आणि 2025 चालू आहे, अजून 26 सुरू झालं नाही तरी 2029 ला मला खासदार व्हायचं, मला आमदार व्हायचं म्हणून आतापासून लोकांनी मोर्चे बांधणी सुरू केली. मग मला एवढंच सांगायचं, सोयाबीन निघाल्यानंतर गहू कसा लावायचा याची तयारी करतोय आपण, गहू निघाल्यानंतर कांदा कसा लावायचा याची तयारी करतोय. सर्व गोष्टीची तयारी करणारे माणसं आपण.
आपण या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाणार आहे. तुम्हीही मरणार आहे, मीही मरणार आहे. या मरणाची कधी तयारी करणार आहेत? शास्त्रकारांनी किती गोड सांगितले पहा. मरणाची तयारी म्हणजे तरी काय? श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास न कोय, ना जाने श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलाय. फक्त पळतोय माणूस. का पळतोय हे कळत नाही, पण पळणं काही माणसाचं थांबत नाही. आ सर्व सुखाची या आशा जन्म केला, जन एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षी न फाबला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. बसणारी मंडळी, रात्रंदिवस तुमच्या आणि माझी धावपळ चालू आहे. कशासाठी पळताय हेही कळत नाही, का पळताय हेही कळत नाही. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एवढी कडाऱ्याची थंडी पडलेली, बापरे 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 बाप, खूप थंडी पडली, बरोबर आहे का नाही? मग अशाही थंडीमध्ये गव्हाला पाणी देता, कांद्याला पाणी देता, रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर रात्रभर पाण्यात उभे असता. हे देवासाठी करता का पैशासाठी करता? बोलत चला गड्या, मोकळं बोला, लाजू नका तुम्ही. कशासाठी करता? पैशासाठी. रात्रंदिवस तुम्ही जे कष्ट करता, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, एवढे जे उद्योग करता, हे देवासाठी का पैशासाठी? पैशासाठी. मी रात्रभर प्रवास करून सकाळी 4 वाजता तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? बोला बोला, नाचू नका. असं मोकळं, हा असं मोकळं बोललं पाहिजे. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊन द्या. तुम्ही पोटात नका ठेवू, विष होईल ना त्याचं. कारण काय हल्ली तुम्ही महाराज लोकांचं काही झालं की तुम्हाला अशा गुदगुल्याच होतात. महाराज कठीण ताळा झाला. आपण जर प्रवासामध्ये पांढरीच्या पुलावर भेळ खायला लागले ना, तरी लोक महाराज तू म्हणजे भेळ बी खाऊ नये काय? कठीण काळा झाला यांनी. म्हणजे सगळे जेवढे काही प्रोटोकॉल आहे तेवढे फक्त आपल्यासाठीचे. हे नालायक एकादशीच्या दिवशी बोकडे खातात आणि आपण चहा जरी पेला, महाराज तुम्ही. अरे महाराज नंतर आहे, पहिला माणूस आहे ना. जरा जरी झाला संन्यासी तरी माध्यनाशी तोंडवाशी. अवघड झालेलं आहे महाराज. कधी कधी तुम्ही मनाला विचार करतो, बाबा कीर्तनकार होण्यापेक्षा 10-12 म्हशी घेतल्या असतात, पुरला असतो. सगळं लोकांच्याच मनावर आहे, आमच्या मनावर काहीच नाहीये. अहो जेवायला सुद्धा एखाद्याला फोन केला, ओ बाबा खूप लांबून प्रवास करून आलो, थोडी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर बनवा ना, आणि थोडं बेसन चटणी वगैरे द्या. नाही 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 नाही, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी यायला लागले. नाही नाही, आम्हाला गोड गोड खाऊ घालायचं. इच्छा नसली तरी खावं लागतं. एक कीर्तन सुद्धा तुमच्या मनावर झालं ना महाराज. जर एखादी वारकरी चाल म्हणलीत, लोक काय बोर गायन करतो. म्हणजे गायन सुद्धा तुमच्या मनावर, वाजवणं सुद्धा तुमच्या मनावर, बोलणं सुद्धा तुमच्या मनावर. बरं सगळं जर तुमच्या मनावर, कमीत कमी भुक्का तर आमच्या मनावर पाहिजे ना. हा सुद्धा तुमच्या मनावर विठ्ठल. मानवी देहाची इति कर्तव्यता काय, आलो कशासाठी करायचं काय, सगळ्या गोष्टी विसरून गेलो. महाराज सांगतात, जेने हा जीव दिला, जेने हा दयाचे खरी
तयाचे मायबाप, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या भगवंताने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी महाराज सांगतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. म्हणून मानवाची इति कर्तव्यता काय आहे माणसाच्या लक्षात नाही, म्हणून तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी तुकोबराधिक साधू संतांचा जन्म आहे. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो, नसिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान बसणारे मंडळी, एवढा सुंदर नरदेह तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय, आणि या नरदेहातून उद्धार कसा पावायचा साधू संतांनी सावध केलंय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकू व्यथा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी आता जागा रे बहिनो जागा. पण काही लोक म्हणतील आम्ही झोपलेले का महाराज. आता एवढा सुंदर निवेदन या पठारे कुटुंबियांनी केलं, एवढे सुंदर गायक आहे, एवढी सुंदर माईक सिस्टीम, एवढे सुंदर वादक आहे, एवढे गोड टाळकरी आहे. हे सगळं नियोजन तुम्ही जागृती अवस्थेमध्ये केलं का स्वप्नात केलं? अहो जागृती म्हणूनच मंडप आहे ना, जागृती म्हणूनच कीर्तनकार आहे, गायक आहे, वादक आहे, सगळं काही आहे महाराज. एवढे जर आम्ही लोक जाणकार आहोत तर मग आम्हाला जागवण्याचा प्रयत्न साधू संत मंडळी का करतात? याचं कारण तुम्ही झोपलेले असे साधू संतांचा आरोप नाहीये, जागृतच आहात, पण जागे संसाराविषयी आहात आणि परमार्थाविषयी सर्व मंडळी कसे झोपलेले. भागवतकाराने एक श्लोक खर्च केला भागवतामध्ये, किती सुंदर पहा. काल व्याल मुख ग्राश त्रास निर्नाश हितवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. बसणारी मंडळी, एक मोठा अजगर आहे गड्यानो. त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात, त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करणारे त्या दिवशी तुमची माझी अवस्था कशी होईल? ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, हे काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाख पाकरीत हे सरे. म्हणून विश्वामध्ये सगळ्याच गोष्टीची गॅरंटी हो. हा माईक घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी आहे, चांगला मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी, चांगला पकवाज घेण्यासाठीचा त्या पकवाजची गॅरंटी, चांगला बल्ब घेण्यासाठीचा बल्बची गॅरंटी आहे, साऊंड घेण्यासाठीचा साऊंडची गॅरंटी आहे. पण माणसाची काय गॅरंटी आहे? क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खेली ना खेली. अहो कपातलाच्या कपात असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणे पहिली चाल म्हणली हो कीर्तनात, त्याने मेला, मरायला उशीर लागत नाही. क्षणभंगूर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फाशा, पुढे हुशार तो राहील. ग्रासगी सत्ता नाही हाता, ग्रासगी सत्ता नाही हाती, घासगी सत्ता हाती नाही. कधी जाईल काही सांगता येईल, मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. एवढ्या कमी कालावधीमध्ये काय करणारे महाराज सांगतात, काय भजनासी उरले ते अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालक व पीडा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहे. अगदी थोडा कालावधी तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. ते काही हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केले. दिहुडा दो दिन का महिमा
कब सुमरो गेरा अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम। बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. कधी देवाचं चिंतन करणार आहेत, म्हणजे एवढा कमी कालावधी आहे. या कमी कालावधीमध्ये तुम्हाला जर या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर महाराज सांगतात, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना नीचे करुण कार्य मुखी गातार, हरे मुखी गातार धनी करनीचे करुण बाकीचे साधन कलियुगामध्ये शक्य नाही. यत् फलम नास्ति तपसाने योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक् कलौता हरि कीर्तनात. साऊंडला आवाज देतो तरी आवाज कमी करतो. यत् फलम नास्ति तपसाने योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक् कलौता हरि कीर्तनात. कलियुगामध्ये बाकीचे साधन काय करणार आहे महाराज? काय योगाचं अनुकरण करू शकतो, काय कर्मकांड करू शकतो? साधा हरिपाठ करायचा म्हणलं तरी आपल्याला कंटाळ येतो. काय कर्मकांड करणार आहे आपण लोक? अरे 2 तास कीर्तनाला बसलो तरी रामदेव बाबाचे 72 आसनं करणारे लोक आपल्याला मांड्या सुद्धा घालणं होत नाही 1.5 तास. आणि काय योग करणार आहे, काय यज्ञ करणार आहे, काय तुम्ही तपाधिक साधन करणार आहे? अजिबात नाही. मग महाराज कलियुगामध्ये करायचं काय? कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. भगवंताचं चिंतन सर्वात मोठं साधन आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जे इथे ते कळत नाही, पण काय लोकांना झालं काही कळत नाही. ममत्वाचा पडदा तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर एवढा आहे की काही कळत नाही. मग अशा काही न कळणाऱ्या लोकांना तुकोबराय सांगतात, पाहणे किती गोड प्रमाणे. बुद्धीचा पालन बुद्धीचा पालन
मागुता नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे होती साया आपुल्या हिताचे होती साया आपल्या हिताचे न होते साय असं कधी आपल्या हितासाठी तुम्ही चिंतन करणार आहे बसणारी मंडळी खूप भाग्यवान आहात गड्यानं तुम्ही एक एक येऊनी कोटी कोटी पेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नव्हते सापडलाय रे एका राजाने दौंडी दिली गाव ऐका ऐका जो कोणी कावळा पकडून आलं त्याला 5,000 रुपये दिले जाईल कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज मी कीर्तनकार झाल्यापासून 20 वर्ष झाले पण माझ्या लाईफ मध्ये फक्त मी 2च दशक्रिया विधी केली अजून 3री केली नाही याचं कारण दशक्रिया विधीचं कीर्तन प्रवचन महाराजाच्या मनावर नाहीच हो कावळ्याच्या मनावर असतं महाराज बरं काही लोक एवढे हलकट आहे महाराज कावळा 2 किलोमीटर थांबतो येत सुद्धा नाही जवळ किती चिंतन सांगणार आहे आपण बरं कावळा काही गायक वादकासारखा संघ थोडा नेता येतो गायक संघ घेऊन या बा टाळकरी संघ घेऊन या माईक सिस्टीम वाला आणा युट्यूब वाला कावळा काही संघ घेऊन येण्याची गोष्ट आहे का महाराज कठीण काही काही ठिकाणं असे आणि काही काही माणसं असे की मेले तरी कावळे शिवत नाही महाराज त्यांना राजानं दौंडी दिली डोळ्यावाले लोक विचार करू लागले कावळा काय पकडायची गोष्ट आहे का कोणीच मनावर घेतलं नाही कोणत्या गावात एक आंधळा होता आता त्याच्याही काय म्हणे ध्यानी डोळ्यावाल्यालाच कावळा दिसत नाही ह्या आंधळ्यानं काय अपेक्षा करा गंगेवर स्नानासाठी गेलं स्नान झालं आणि सूर्याकडे तोंड केलं सुरू केलं शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिवक्षणम सहार वक्ष सल्पस्तुश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं मनी नाही ध्यानी नाही भगवंताचं भजन केलं हात वर केलं सूर्याचं दर्शन घेण्यासाठी आणि आंधळ्याचं नशीब एवढं भाग्याला आलं महाराज की आंधळ्याच्या हातात कावळा सापडला आता दुष्काळामध्ये कावळा सापडल्यानंतर आंधळ होतं महाराज आजी सोनियाचा बस जन्म आलो त्याचे नाजी फळ झाले साची त्याने विचार केला 8:30 झाला एक कावळा पकडलाय पण आंधळ थोडं स्वार्थी होतं महाराज काय होतं स्वार्थी होतं आंधळ्याने विचार केला येरी दिवसभर आपल्याला काही काम नाही काय नाही 12-1 वाजेनंतर 2-4 पकडले तर कसे 20-25 हजार घरी घेऊन जाऊ आंधळ्याने काय केलं माझ्याकडे पहा आंधळ्याने तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला कुठं ठेवला बगलात ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्याने हात वर केले होता तो निघून गेला आता किती चातुर्मास केले म्हणजे काही सापडेल का महाराज तसं सांगितलंय पावला हा देह का गटाले न्याय न घडो पाय घडवाले आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ही संसार रूपी नौका जर पैल तीराला न्यायची असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते महत्वाचं आहे महाराज नको त्या गोष्टीला आपलं म्हणतोय आपण भागवतामध्ये गोकर्णाने भागवतामध्ये आत्मदेवाला जो उपदेश केलाय ना तो या संबंधाने पिताश्री देहेस्ति मांसृत्रे भीमतीं तेजत्वं जाया अशुता दिशु सदा ममता विंच पश्चान निशम जगती दक्षिण भंग निष्ठ वैराग राग रसिको भवभक्ती निष्ठा नको त्या गोष्टीला तुम्ही आम्ही आपलं म्हणतो माईक वाले दादा नाव काय तुमचं गणेश दादा गणेश भाऊ काळजी करू नका तुमचा अपमान व्हायला असा प्रश्न नाही करणार मी कारण मी माईक वाल्यावर खूप प्रेम करतो कारण दिवसातून 2-2 माईक वाले बदलावं लागतात आपल्याला गणेश भाऊ एक छोटासा प्रश्न आहे फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हा माईक सजीव आहे गणू भाऊ का निर्जीव आहे निर्जीव याला काही घेण देणं नाही ना गणेश भाऊशी काही घेण देणे माझ्याशी काही घेण देणे आता कीर्तन संपलं मीही निघून गेलो गाडीत बसून निघून गेलो तुम्ही जेवण करून निघून गेले मंडप काढून घेतला आणि गणेश भाऊने हा माईक 4 महिने इथं ठेवला तरी याला 1% गणेश भाऊ विषयी दुःख होणार नाही की माझ्या मालकाने मला का ठेवलं इथं कारण हे जड आहे ना याला काही घेण देण नाही पण उदाहरण ऐका कीर्तन संपल्याने एखादा माणूस माझ्याकडे आला आणि त्याच्याकडून हा माईक खाली पडला नाही पुढचं टोकन फुटलं मॅकॅनिकलनं खर्च 3,000 रुपये सांगितला किती सांगितला 3,000 रुपये सांगितला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या दुःख माईकला झालं का गणू भाऊ झालं गणू भाऊ दुःख होण्याचं काय कारण आहे गणू भाऊ तर काय सुयर संबंध थोडे माहितीचे काही आता गणू भाऊ जरी तुम्ही घरी घेऊन गेले तर हा रडणार सुद्धा नाही आणि हा गणू भाऊच्या माग सुद्धा लागणार गणू भाऊन चुकी एक जीवनामध्ये केली की हा माईक कोणाचा आहे
कोणाचा आहे? माझा. मी नाही बोलत, महाराजांचं प्रमाण पहा. माया विघ्ने भ्रमला या श्लोकाचा अन्वय माझ्या तुकोबर आणि नाथबाबांनी सर्वांनी केलाय. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल धनदारा पुत्र जने. याचा सुभाषित आहे. धन आणि भूमो पशवश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेशतायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. जाणारे 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 देह जाणार जाणार त्याशी काळूबा खाणार. मग जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे ना. मग या संसारामध्ये येऊन तुम्हाला जर जीवनामध्ये उद्धार करायचा असेल, तुम्हाला जर भगवंताची कृपा करून घ्यायची असेल, तर कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजेत ना. तो दृष्टांत नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
मला जो दृष्टांत दिला तो किती गोडे. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मानो, आपण सर्व ग्रामीण भागातले मंडळी आहोत. आपल्या दारामध्ये जर आपण काही डाळ वगैरे गहू वाळत घातले की एखादा पक्षी आपल्या दारामध्ये येतो. आणि मला एवढंच विचारायचं, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एखाद्या पक्षाने एखाद्या बँकेमध्ये एफडी केलेली पाहिली का हो तुम्ही? नाही नाही, बरं जाऊ द्या. नसल एफडी केली काही 2-4 गुंठे जागा वगैरे घेऊन ठेवली का पक्षाने? खडेकर बाबा नाही. बरं जाऊ द्या, एखादी हेल्थ पॉलिसी वगैरे काढली का पक्षाने? अजिबात नाहीये. मग मला एवढंच कळायचं, पक्षाला राहायला घर नाहीये, पक्षाकडे काहीच नाही तरी पक्षी किती आनंदात जीवन जगतोय. आपल्याकडे सगळं असून आपण का दुःख आहे? कुत्र माहिती आहे तुम्हाला? कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे पॅन कार्ड आहे का? नाही. कुत्र्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे का? नाही नाही. बरं जाऊ द्या, एखादी तरी कुत्री लाडकी बहिणीमध्ये बसलेली का? नाही. बरं कुत्र्याला घरकुल आहे का? नाही. कुत्र्याला आधार कार्ड नाही, काहीच नाहीये. अरे कुत्र्याकडे काहीच नाही, कुत्र कुठेही झोपतं मानत, तरी एका टायमाला कुत्र 8-8 पिलेला जन्माला घालतं. बाबा हो, किती 8-8 पिलेला जन्माला घालून सुद्धा कुत्र आपला संसार खूप चांगला करतोय. तुम्ही 2 तुमच्या शेंबड्या पोरायला जगवता म्हणजे काही उपकार करता काय महाराज? तुमच्याकडे तो जमीन असून दारिद्र्य कार्ड आहे, इतके तर भिकारी तुम्ही. IT रिटर्न भरता तरी तुमची बायको लाडकी बहिणीचा हप्ता घेते. एवढे हलकट लोक आहे महाराज तुम्ही. मग सगळ्या सरकारी योजना जेवढ्या श्रीमंतांनी घेतल्या तेवढ्या गरिबांनी घेतल्या नाही. 50 एकर जमीन तरी रॅशनचे गहू खातो. अरे ज्याच्याकडे जमीन नाही अशा लोकांसाठी सरकारने ती योजना राबवलेली ना. मग कुत्र्याला घर नसून, जमीन नसून, आधार कार्ड नसून, पॅन कार्ड नसून कुत्र किती आनंदात जगतंय. तुम्हाला तर घर आहे, दार आहे, सगळ्या काही गोष्टी असून का बरं आपण एवढे दुःखी? मला काही कळत नाहीये. मग अशा दुःखी असणाऱ्या माणसाला उदाहरण पटवून देण्यासाठी एका प्राण्याचं उदाहरण दिलंय. पक्षी अंगणी उतरती. एखादा पक्षी तुमच्या अंगणामध्ये उतरला आणि धान्य खाल्ल्यानंतर तो तसा निघून जातो, तसं संसारामध्ये सुद्धा माणसाने जोपर्यंत देवाने आपल्याला वेळ दिली तोपर्यंत राहा. ज्या दिवशी तुमच्या प्रारब्धाची दोरी तुटल त्या दिवशी तुम्हाला हा संसार सोडावा लागेल. अभंगाचा दुसरा तैसे हसावे संसारी, तैसे हसावे संसारी, तैसे हसावे संसारी, तैसे हसावे संसारी. पक्षी अंगणात उतरतो, जेवढं लागतं तेवढं खातो, तो निघून जातो. तसं संसारात असलं पाहिजे. अहिल्यानगरहून गाडीत बसले, जालन्याला संभाजीनगरला जायचंय. गाडी पुढे नागपूरला चालली, तिकीट संभाजीनगर पर्यंतची. संभाजीनगर आल्यानंतर कंडक्टर 2 वेळेस बेल वाजवतो, टून टून, चला उतरा, संभाजीनगर खाली आलंय, चला उतरा लवकर. आता तो माणूस म्हणे एसटी आमच्या बापाची आहे, आम्ही सरकारला मतदान दिलं, एसटी आमची आहे. कंडक्टर म्हणे तुमचं तिकीट संपलं, तुम्ही उतरा. नाही हो, एसटी आमची आहे, आम्ही पैसे जमा, आम्ही टॅक्स देतो, आमच्या टॅक्सवर सरकार एसटी चालवत आहे. तुमचं तिकीट संपलंय, तुम्ही खाली उतरा. 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस कंडक्टर सांगेल, आणि नाही तुम्ही ऐकलं तर कंडक्टर तुमची गच्ची धरेल आणि काय करेल तुम्हाला. मृत्यू लोकाची यात्रा संपली ना महाराज, तर जगातल्या सगळ्या जगाच्या मालकाच्या बापाला या मृत्यू लोकाची यात्रा संपवून जाऊ लागली. तुमच्या माझ्या बापाचं काय घेऊन बसले.
तुमचा आणि माझा भ्रमच आहे की तुम्हाला असं वाटतं मी मरणार नाही. ज्या दिवशी तुम्ही मरण आठवसाल ना त्या दिवसापासून तुम्ही जीवनामध्ये फक्त रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी एवढंच करसाल. सध्या तुमच्या आणि माझ्या डोक्यात काहीच नाहीये, मरण नाही, नुसती धावपळ चालू आहे महाराज. ज्याला कीर्तन नाही तेही पळतच आहे आणि ज्याला दररोजचे 2-2 येते तर किती पळतंय काही मिळणं. ज्याला गाता येत नाही तेही पळतच आहे आणि ज्याला गाता येतं ते मुळव्यात झाला तरी पळतच आहे महाराज. धिंगाणा थांबत नाहीये. त्याच्याकडे पैसा नाही, अभी अभी तो सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या. आता शिक मुळव्यात झालाय, अजून गुडघे जायचे, बरोबर आहे का नाही. अजून कमरेचा त्रास सुरू व्हायचा, कठीण तळा झालाय. कधी कधी तर असं वाटतंय मला जर तुम्ही आता झोपी घातलं ना कीर्तनात तर मी 3 दिवसांनी उठले एवढं थकलेलं आहे, बरोबर आहे का नाही. कंटाळा आलाय प्रवासावर, किती प्रवास करायचा बापरे बाप. आणि लोकांना तर वाटतं काय महाराज लोकांची मजा आहे. अरे बापरे बाप, सगळ्यात जास्ती दुःखी जीवन महाराज लोकांचं आहे महाराज. काही लोक असून मेल्यासारखे, नित्य प्रवासी असून मेल्यासारखा आहे, मूर्ख माणूस असून मेल्यासारखा आहे, व्यसनी माणूस असून मेल्यासारखा आहे, रोगी माणूस असून मेल्यासारखा आहे. तर नित्य प्रवासी म्हणजे महाराज असून मेल्यासारखा. नुसतं गाडी आहे का गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी तरी गाडी आणि गाडी चोक गाडी. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जोपर्यंत तुमच्या प्राचीनाची म्हणजे प्रारब्धाची दोरी आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. ज्या दिवशी प्रारब्धाची दोरी सुटेल ना महाराज, ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा, काळाची उडी पडेल बजेवा. कोणी म्हणतंय घडी घडी काळा वाटे याची पाहिजे. नेमकं बहुमतात सरकार असताना एवढी ओढ आता नाही झाली पाहिजे, बरोबर आहे का. त्याच्यामुळेच तर लोक आपल्यावर आरोप करतात की तुम्ही पेट्या पळवल्या, मतदान चुकीचं केलं. या घडी घडी काळ वाटे याची पाही, अजून किती आहे अवकाश, आयुष्य मोजाया बैसला मापरी. रात्रंदिवस तुमच्या आयुष्याची लोकाजोखा चालू आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध चांगले तोपर्यंत भगवंताचं चिंतन करून घ्या. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. बसणारी मंडळी, कधीतरी माझ्या देवासाठी वेळ द्यायला चला. अरे गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर येऊ शकते गड्यानो, गेलेली संपत्ती परत येईल, गेलेलं नाव परत कमवता येईल, गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. कितीतरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य सुद्धा भेटत नाही. मला तर खरं सांगू का, जसे लोक आईची पुण्यतिथी साजरी करतात, आईचा अमृत महोत्सव साजरा करतात, आईची 100ची साजरी करतात, काही सहस्र चंद्र दर्शन सोहळा साजरा करतात,
मला असं वाटतं आपण सगळ्या मिळून एकदा यमाचा उत्सव साजरा केला पाहिजे. तुम्ही म्हणसाल मला यमाचा उत्सव का साजरा करायचा? तर या जगामध्ये तेवढाच एक माणूस असा आहे कळेकर बाबा, तो अजून कोणाच्या बापाकडून मॅनेज झाला नाही. तर गाडीत बसणारे हरामखोर सुद्धा मॅनेज होता. तुम्हाला 24 तास आपल्या सोबत राहतात, भेळ आपली खातात, पैसे आपले घेतात, आणि रात्यातून कोणाला धक्का लावतात काही सांगता येत नाहीये. यम अजून कोणाकडून मॅनेज झाला नाही. देवाच्या बापाकडून नाही झाला तर तुमच्या माझ्या बापाकडून काय यम मॅनेज होणार आहे? अजिबात नाही. यम जर मॅनेज झाला असता तर हे मोठे मोठे श्रीमंत बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. त्याच्यामुळे यम आतापर्यंत कोणाकडून मॅनेज झाला नाहीये. त्याची एकदा उडी पडली, काळाची उडी पडेल सोडविना राजा देशीचा चौधरी अनिक सोयरी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासा वया. एकदा का काळाच्या पकडामध्ये सापडले ना महाराज, किती प्रयत्न करा, मारिती तोडीती सोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बघू सार. नाही त्या यमासी करुणा, सर्व लोकांना तुमची करुणा येईल पण त्या यमाला तुमची करुणा नाही. मग ते यमाच्या हाती जाऊ नये म्हणून काय करा, नाव धड करा सहस्रनामाची, तेही भवसिंधूसी थडी पावे. असं तुम्ही केल्यानंतर काय होणार महाराज सांगतात, तुका मने काळा हाना तो डावरी, भाता भरा हारी राम पाने, भाता भरा हारी राम पाने, नाशिवंत आटी प्रिया पुत्र तन. काळाच्या सुद्धा तोंडात तुम्ही मारू शकता. कोणी मारली? जगा काळ खाय आम्ही माथा दिला, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि सामर्थ्य जर जगद्गुरु तुकोबराला कशामुळे प्राप्त झाला असेल तर ते फक्त भगवंत चिंतनामुळे. म्हणून नका जाऊ तया ठाया नामधारकाच्या, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. म्हणून भगवंताचं भजन करा. अगदी सुंदर साधन साधू संतांनी तुम्हाला सांगितलं, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी. अभिनवी तो सकळ जना, कर जोडून तोर लहाना, दाने तुले द्या मदतीना म्हणे तुके या बंधू राम मना गा. हीच माझी विनवणी जोडून या कर दोन्ही, शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा. अनुदिनी एकदम सोपं साधन महाराज साधू संतांनी तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व सिद्धांताचं सार काढून जो मार्ग तुमच्या आणि माझ्या हातात द्यायला, भक्ती पंत बहु सोपा. आता काय करायचं तुम्हाला आणि मला? स्वल्प वाटे चला जाऊ, वाटे चला जाऊ, वाचे वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठल आम्ही गेली रोळी आनंदी गदारोळी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. परत नाथ महाराजांच्या अंतकरणामध्ये काय वाटलं काही कळत नाही. पहिला दृष्टांत नाथ महाराजाला थोडा कमी वाटला. परत तिसऱ्या चरणामध्ये नाथबाबांनी जो दृष्टांत केलं तो किती सुंदर आहे. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. एखादा वाट सरू ज्ञानोबराच्या यात्रेला निघालाय, तुमच्या गावाला थांबलाय, तुम्हाला विचारलं बाबा समाधी सोहळ्याला चाललो, पायी चाललोय, वेळ झाली, रात्र झालेली, आराम करायची इच्छा आहे, तुम्ही माळकरी. तुम्ही म्हणसाल बाबा काळजी करू नका, ही वस्त्री इथं आराम करा, तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल, काही काळजी करू नका. बिचारा हरिपाठ करतो, भजन करतो, प्रसाद घेतो आणि झोपतो. सकाळी 4 वाजता तुम्ही उठायच्या अगोदर तो त्याची पिशवी घेऊन काय करतो, निघून जातो. तर तो असं म्हणतो काय घर माझं आहे म्हणून? नाही नाही नाही, ही प्रॉपर्टी माझी. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. जसा वस्तीकर वस्तीला आला प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी
जोवरी प्राचीनाची दोरी विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा टाळी या जगामध्ये तुम्हाला काही भिण्याची गरज नाही. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. कोणत्याही प्रकारची भीती तुमच्या अंतकरणामध्ये राहणार नाही. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, जसं पक्ष्याने जो अन्न खाण्यासाठी पक्षी आला, अंगणात उतरला, त्याचं खाणं झाल्यानंतर तो निघून गेला, तसं तुम्ही सुद्धा या मृत्यू लोकामध्ये पाहुणे म्हणून आलेले आहात. हा मृत्यू लोक तुमचा आहे, हे घर माझं आहे. अरे कोण राहण्यासाठी आलंय? आजा मेला पंजा मेला बाप वसना गेला. देखत देखत ना तू पंतू तोही वेडा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही वेडा झाला. उठा उठा जागा पाठी भैयाले मोठे. बसणारे मंडळी, प्रत्येकाला या मृत्यू लोकाची यात्रा संपून जायची ना. मग मृत्यू लोकाची यात्रा काळाने जोपर्यंत तुमच्या आणि माझ्यावर झडप घालत नाही तोपर्यंत भगवंताचं भजन करा. अरे एवढं भगवंताचं भजन करा, एवढं सुंदर चिंतन करा की तुमचा शेवट गोड करण्यासाठी जगाचा मालक आला पाहिजे. तुकोबरायचं सांसारिक जीवन निश्चित थोडं त्रासदायक होतं, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुकोबरायचा काय अधिकार आहे? अंतकाळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. ज्या ज्ञानोबरायचा समाधी सोहळा काल अख्ख्या विश्वाने साजरा केला, काय वैभव होतं माझ्या ज्ञानोबरायचं. देव निवृत्तीयाने धरले दोन्ही कर. देव निवृत्तीयाने धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. एक हात माझ्या विश्वाच्या मालकाने पकडावा आणि दुसरा हात सद्गुरुनाथाने पकडावा. एवढं सुंदर प्रारब्ध ज्या ज्ञानोबरायचंय.
ज्ञानोबराने सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा त्यागली. संजीवन समाधी घेतली माझ्या ज्ञानोबराने. अगदी 22व्या वर्षी या लोकाची यात्रा थांबवली. सगळं कार्य पूर्ण करून ज्ञानोबराने संजीवन समाधी घेतली. आपल्यात तर मरणाची वाट लोक पाहतात, एवढे बावळट लोक झाले. अख्खं गाव म्हणतं हा कधी मरल. माझी तरी इच्छा आहे गावाने आपल्या मरणाची वाट पाहू, एवढे दिवस जगूच नका. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करने कर चलो जग रोए हम हसे. आणि तुम्हाला मरून जर जिवंत राहायचं असेल तर चांगलं काम करा, बाकीचे काम सोडून द्या, फक्त भगवंताचं भजन करा. आणि भगवंताचं भजन केल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनाला सुगंध प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकाने संकल्प करा की भगवंताचं भजन करेल, ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा करेल, नित्य हरिपाठ करेल, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करेल. हे जर केलं तर जीवन सोन्याचं होऊन जाईल. नाही तर काही लोक महाराष्ट्रात राहून त्यांना आळंदी माहित नाही. महाराज अरे दारुड्याचं खाणाऱ्या पिणाऱ्यांचं सोडून द्या महाराज. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये काही बावळट कीर्तनकार असे समाधीच्या सोहळ्याचे कीर्तन सोडून गावाकडे क्रियाविधी करत फिरतात. हो, यांना कशी ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा होईल. मी खरं सांगू का महाराज, 2 सोहळे माणसाने जीवनामध्ये कधीच विसरायचे नाही. जसं पांडुरंगाने तुकोबरायला सांगितलं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. मी एकदा आमच्या गुरुजींना प्रश्न केला, ब्रह्मचारी थोडी भाषा कडक होती त्यांची. त्यांना मला आळंदीलाच काय जायचं आषाढीला आणि पंढरपूरलाच काय जायचं आषाढीला, घरी का पांडुरंगाचं मंदिर नाही का. त्यावेळेस त्यांनी जो उदाहरण दिलं, म्हणे बायकोचा फोटो असणं वेगळा आणि बायको असणं वेगळी. कळलं तुम्हाला? बायकोचा फोटो खिशात काय माझी बायको सुंदर आहे, काय माझी बायको सुंदर आहे, असं जमल का महाराज? बायको सुंदर आहे याच्यासाठी तुम्हाला तिला भेटावं लागेल का नाही? फोटो जवळ बायकोची तृप्ती अजिबात नाहीये. तसं घरी राहून आषाढीला थांबतो आणि इकडच गावात जो वारकरी संप्रदायाचा सेवक आहे, जो ज्ञानोबराय तुकोबरायचा सेवक आहे, अरे अख्खी दुनिया ही खर्च तिकडे जरी चालली तरी चालते, पण ज्ञानोबरायचा समाधी सोहळा सोडून माणसानं कुठं जायचं नाही. आमचे वक्ते बाबा मरण पावले महाराज, भीष्माचार्य होते संप्रदायाचे. वक्ते बाबा म्हणायचे, आषाढीचं कीर्तन सोडून, आषाढीची वारी सोडून जो गावाकडे कीर्तन करतो तो कीर्तनकार नाही, तो संप्रदायातला बैल आहे म्हणायचे. काय म्हणायचे? बैल आहे. आणि मग आपल्यापेक्षा शेतकरी लोक वर्ग चांगला आहे ना महाराज. अरे काही लोक ताईले नगरून ज्ञानोबरायच्या आळंदीपर्यंत पायी जातात. आपण तर त्यांच्या जीवावर दररोजचे 2-2 कीर्तन करतो महाराज. आपण यायचं असलं की लोक 10-10 हजाराचे फटाके वाजवतात. तुम्ही त्या लायकीचे नसून सुद्धा वाजवतात. आपण काही एवढे ज्ञानी, एवढे काही चांगले लोक नाहीये. हे फटाके तुमच्यासाठी नाहीये, हे फटाके ज्ञानोबरायसाठी आहे, हे फटाके तुकोबरायसाठी आहे, हे फटाके नाथ बाबादिक सर्व साधू संत मंडळीसाठी आहे. मग त्यांनी जर एवढं सगळं काही केलं तर निश्चित माणसाने तो सोहळा केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, शरणे का जनार्दन ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व माझ्यापासून ठेवली. ज्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण इथे उपस्थित आहोत, अशा वैकुंठवासी आमच्या हौसाबाई गवाजी पटारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम. मी मगाशीच आल्यानंतर सांगितलं, तुमच्या गावातल्या लोकांना चांगला ऐकायची सवय का? तुम्ही ज्यांच्या तालमीत तयार झाली ती तालीम राबूत बाबाची. मला वाटतं सद्गुरू जोग महाराजांचा एक सप्ताह आपल्या गावामध्ये झालेला आहे. दर एकादशीला सर्व संस्थेतले मुलं कीर्तन करतात. म्हणजे चांगल्याच्या आखाड्यात तुम्ही तयार झालेले, त्याच्यामुळे तुमचे कान खूप चांगले आहेत. आता ज्याला राऊत बाबाचं ऐकायची सवय झाली त्याला थोडं जडच जातं दुसऱ्याचं ऐकायचं, बरोबर आहे का नाही? आता ज्याला श्रीखंड खायची सवय झाली त्याला बेसन खायला थोडं जड जातच ना महाराज, बरोबर आहे का नाही? पण भूक लागल्यानंतर कधी कधी बेसनही खावं लागतं. श्रीखंड प्रत्येक वेळेस भेटत नाही. थंडीच्या दिवसात बेसन चांगलं असतं शरीराला. श्रीखंड दररोजच खाता येत नाहीये, बरोबर आहे का नाही? कलाकंद थोडं काही दररोज खाणार आहे तुम्ही. कधी कधी भूक लागल्यावर आपल्याला तुमच्या फाट्यावर गेलं की कधी कधी भेळ बी खावं लागेल. भेळसाठी प्रसिद्ध आहे. भूक लागल्यावर भेळ बी चालते, पांढरीचा फुल, बरोबर आहे का नाही? कधी कधी मिसळही खावं लागतो. मग आता भूक लागल्यावर वडापाववर बी ऍडजस्ट करावं लागतं, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन या पटारे कुटुंबियांनी केलं. जाता जाता मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. रे पैसों से खाना मिल सकता है मेरे दोस्त, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते.
पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते। प्रत्येकाने आपल्या माय बापाची सेवा करा। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। म्हणून प्रत्येकाने आपल्या माय बापाची सेवा करा। अगदी सुंदर नियोजन केलं। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असं गायन केलं, अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजाने मोहिनी घातली, असे माझे परम मित्र, माझ्यावर बंधुवर प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे सदानंद दादा आहेत। अगदी खूप सुंदर ज्यांचा आवाज आहे माझे मित्र आमचे कैलास दादा पवार आहेत। इकडं सर्व आपल्या परिसरातील गुणीजन महाराज मंडळी आहेत, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, असे असणारे माझे बंधू आमचे योगेश दादा आहेत। इकडं आमचे गणात महाराज आहेत। आमच्या गणेश भाऊची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे। आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्राचे एक लाडकं वैभव असणारे युवा कीर्तनकारामध्ये जे काही टॉप 10 लेवलचे काही 10-20 कीर्तनकार आहे, त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं माझे बंधू आमचे खळीकर बाबा ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। सर्वच तुम्ही संप्रदायाची सेवा करणारे सर्वच महाराज मंडळी, राजकीय क्षेत्रातले सर्वच मंडळीच्या चरणी मी माझा माथा ठेवतो। आज माझ्या समवेत आलेले माझे मित्र युवा कीर्तनकार माझे श्रावण महाराज वाहक दादा ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर सर्वांनी टाळी वाजवा। बोली रे व्यंकटेश आंडो तया सत्कर्मे रते वाडो उता पुरस्करे पुढो मैत्र जीवांचे दुरितांचे ते बेदाव विश्वस्वधर्म सूर्य पाव जुजे वांचेल तो तेळाव प्राणी जात वर्षात सकाळ मंडळे ईश्वर निष्ठांची वांद्याळे अनवर्त मंडळे भेटतो। चला बलभद्र जय आरव जेतना चिंतामणी जे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जय मार्तंड जेता जे बहीण हे सर्वाई सदा सज्जन सोय किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोके भजितो राजीपुरकी अखंडित विशेष रोगे दृष्टादृष्टे व्हावे। हे तमणे श्री विश्वेश्वराव आवो इददान पसावो हे नेवरी ज्ञान देव सुख्या दारा हे नेवरी ज्ञान देव सुख्या दाला हे नेवरी ज्ञान देव सुख्या दारा। बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ। जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई
दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड पाजलास पाना बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना अमृताहुनी गोड पाजलास पाना तुझ्या या प्रेमाची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग